नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। गेल्या 35 वर्षांपासून मालेगाव तालुक्यातून नामशेष झालेला किंवा बंद झालेला भोवाडा म्हणजेच रामलीला उत्सव पुन्हा सुरू झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। टोकडे, जाटपाडे, खडकी या गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने भोवाडा उत्सव साजरा करण्यात आला। याबाबत अधिक माहिती देताना टोकडे गावातील प्रसिद्ध बाईक रायडर स्टंटमॅन भगत सिंग यांनी सांगितले की अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर हा उत्सव पुन्हा सुरू करण्यात यश मिळाले आहे। महाराष्ट्रात गौरवशाली लोकसंस्कृती आहे, वैविध्यपूर्ण जीवनसंस्कार, प्रथा, परंपरा, उत्सव आहेत। आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही त्यात दृष्टीत पडतात। हजारो वर्षांपूर्वी आदिवासी देवदेवता, राक्षस, पक्षी यांचे मुखवटे चेहऱ्यावर धारण करून नृत्य करीत होते। निसर्ग शक्तीचे ऋण फेडण्यासाठी हा उत्सव साजरा होत असे। त्यातील काही परंपरा आजही प्रचलित असल्याचे दिसून येते। बोहाडा किंवा रामलीला हा त्यातलाच एक उत्सव। कुळ परंपरेनुसार सर्वात आधी गणपतीचे सोंग काढले जाते। त्याच्या बाजूला शारदा देवी व नाचे असतात। त्यानंतर मारुती, जंबूमाळी, गावदेवी, बहिरी, सटवाई, महादेव, अग्निदेव यांची सोंगे घेतली जातात। दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चंद्र, सूर्य, खंडेराव, विष्णू, पवनदेव, ब्रह्मदेव, बकासूर, नरकासूर, वीरभद्र, वेताळ, बली, पांडवताती, भीष्म, वाली, सुग्रीव, रामलक्ष्मण, रावण, अहिरावण, महिरावण, नरकासूर, पुतना, मावशी, नारद, गुरव, ब्राह्मण, वाघ, साप, मगर, डुक्कर अशी 51 प्रकारची सोंगे घेतली जातात। यातील प्रत्येक सोंगांचे वेगळे वैशिष्ट्य असते। वाद्यांचा सूरदार बदलला की या सोंगांच्या नृत्याचा ढंग बदलतो। मारुतीचे सोंग हातात गदा घेऊन लोकांमधून वाट काढून नृत्य करते। रावण दशमुखी मुखवटा घालून डरकाळ्या फोडतो। गावातील चौकात राम, रावण, वाली, सुग्रीव, राम, मारीच, भीम, बकासूर युद्धाचे प्रसंग दाखवले जातात। जवळपास 100 प्रकारच्या मुखवट्यांचा भोंगासाठी वापर केला जातो। मुखवट्यांचे वजन 1 किलोपासून 10 किलोपर्यंत असते, जे उचलून क्रमाक्रमाने रात्रभर सोंगांचे प्रस्तुतीकरण होत असते। 3 दिवस हा उत्सव चालू असतो। तिसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी देवीचे सोंग काढले जाते, जी वाघावर बसलेली असते। काही दृश्यांमध्ये तिला महिषासुराचा वध करताना दाखवले जाते। अनेक लोक देवीच्या सोंगासोबत नवस फेडतात। देवीची आरती करून बोहाडा उत्सवाची सांगता होते। टोकडे गावातील दशरथ लीडर, कोडीराम डिंगर, पूनमचंद गिल, भारत सुमराव, प्रकाश डिंगर, विठोबा सिद्धू, विठोबा डिंगर, रामचंद्र लीडर, विजय डिंगर, अंबर ओळख, मंगलदास ध्यान, दीपक दाढीवाल या कलाकारांनी टोकडे गावातील कलाकारांना भोवाड्याचे प्रशिक्षण दिले आहे। या भव्य उत्सवाने स्थानिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे। अनेक वर्षांनंतर पुन्हा भोवाडा उत्सव साजरा होत असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। या उत्सवातून आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन आणि पुढच्या पिढीला त्याची ओळख करून देण्यास मदत होईल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या यशस्वी आयोजनानंतर भविष्यातही दरवर्षी भोवाडा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या उत्सवात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि त्याला भव्य स्वरूप देण्यासाठी प्रयत्न केले जातील। हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे आणि मालेगाव तालुक्यातील समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास मदत करतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे।